निवडणुकीचा फीवर आता चांगलाच वाढत चाललाय। त्यातच पुण्यातील वाघोली आव्हाळवाडी गटात उमेदवारांची निवडणुकीची तयारी जोरदार चालल्याचं दिसतंय। पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची निवड निश्चित होण्यास अवघे काही दिवस उरले असतानाच भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार रामभाऊ दाभाडे यांनी जनता केलेल्या कामांनाच प्रतिसाद देते आणि येत्या निवडणुकीत ते दिसून येईलच अशी गर्जना केली आहे। निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण निवडणुकीचा फीवर अनुभवायची तयारी नागरिकांना करावी लागणार आहे। रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच वाघोली, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गट क्रमांक 36 मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे। मी पूर्वी 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य आणि गेले 10-15 वर्ष वाघोलीच्या राजकारणामध्ये काम करतो। मी जिल्हा परिषदमध्ये असताना ह्या पंचक्रोशीमध्ये जी केलेली कामं, MLCBच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर जी कामं केली ती कामं करून या ठिकाणी लोकांनी मला मागच्या वेळी जिल्हा परिषदमध्ये निवडून दिला आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये वैयक्तिक लाभाच्या वस्तू असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, पाईपलाईनची यंत्रणा असो, ते कृषी पंप असो, ह्या अशा अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना मी राबवल्या। सर्वात महत्त्वाचं आरोग्याचे केंद्र आहे। वाघोलीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची एक सुसज्ज अशी इमारत वाघोली गावामध्ये मी उभी केली जिल्हा परिषद माध्यमातून। त्याचप्रमाणे मांजरी खुर्द या ठिकाणी एक उपकेंद्र मंजूर करून त्या ठिकाणी उपकेंद्राची इमारत चांगल्या प्रकारे बांधकाम करण्यात आले। त्याच पद्धतीने केशनन गावामध्ये सुद्धा एक उपकेंद्र मंजूर करून त्या ठिकाणी एक इमारत बांधण्यात आली। वाघोली असून, केशनन असून, मांजरी असून, या तिन्ही पाणीपुरवठ्याच्या योजनेला मी जिल्हा परिषद सदस्य असताना मंजूर करून घेतली आणि आज त्या चांगल्या प्रकारे योजना त्या गावामध्ये चालू आहे। त्याचप्रमाणे आरोग्य, पाणी आणि त्याचप्रमाणे शिक्षण, मी जिल्हा परिषद सदस्य असताना वाघोली असन, म्हणजे आव्हाळवाडी असन, मांजरी असन आणि बावडी असन या गावामध्ये शाळेच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण केलं। आज या ठिकाणी जिल्हा परिषद माध्यमातून काम केलं असताना लोकांनी मला भरभरून पाठिंबा दिला होता। त्याचप्रमाणे गेल्या 4 वर्षामध्ये वाघोलीमध्ये काम करत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक आगळावेगळा उपक्रम राबवून ग्रामपंचायतीचं नाव, वाघोली गावाचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला। ज्या काही वेबसाईट असेल किंवा ऑनलाईन भरणा सुविधा असेल की अशा अनेक योजना या वाघोली गावामध्ये राबवल्या आणि भारतीय जनता पार्टी पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर निश्चितप्रमाणे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे वाक्य आहे, सबका साथ सबका विकास, ही जी घोषणा आहे नरेंद्र मोदी साहेबांची, त्या घोषणेप्रमाणे मी माझ्या मतदारसंघामध्ये चांगला विकास करून दाखवेन। कारण विकास करून दाखवून का म्हणतो, कारण लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये वाघोलीच्या नागरिकांनी पाहिलेले आहे आणि त्याच पद्धतीनं मी जिल्हा परिषद सदस्य असताना माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांनी पाहिलेलं आहे की माझी काम करण्याची पद्धत आणि माझी ओळख म्हणजे कामाचा माणूस अशीच माझी ओळख आहे, हे सर्व पंचक्रोशीला माहिती आहे आणि काम करणाऱ्या माणसालाच लोकांनी या ठिकाणी निवडून द्यावं। कारण मी स्वतः जरी उमेदवार असो तरी मी एवढंच सांगेन लोकांना की मतदान करताना आपण समक्ष उमेदवार पहा, उमेदवाराची कामाची पद्धत पहा आणि काम करणाऱ्या माणसाला मतदान करावं आणि काम करणारा माणूस म्हणून मी भारतीय जनता पार्टी पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर निश्चितप्रमाणे मी पक्षाकडून उमेदवारी लढवणार आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समोरच्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी किंवा देवदर्शन यात्रा असेल किंवा हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील, हे सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी या ठिकाणी केलेले आहे आणि हे करत असताना माझ्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांना देवदर्शनचा योग मी घडवून आणलेला आहे। फक्त मी जाहिरातबाजी केलेली नसून आणि जाहिरातबाजी करण्यापेक्षा लोकांना जे ट्रिपा आपण देतो ते लोकांना एक ट्रिपचा आनंद घ्यावा हे हेतून देतो आणि ही जरी लोकांना मी असेल, समोरच्या सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी ज्या ट्रिपा केलेल्या आहे देवदर्शन यात्रा, याच्यापेक्षाही माझ्या मतानं की लोकांनी दैनंदिन गरजा ओळखून ज्या माणसाला गरज आहे की पाणी असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, रस्ते असतील, ह्या सुविधा देण्याचं काम कोणामार्फत केलं जाईल याच्याकडे बघून, म्हणजे आपल्या परिसराचा विकास कोण करू शकतो याच्याकडे पाहून मतदान करणारे लोक या परिसरामध्ये आहे। त्यामुळे मी जरी देवदर्शन यात्रा केलेली असेल तरी लोक देवदर्शन यात्रापेक्षाही जास्त सगळ्यात महत्त्वाचं जे पाहणार आहे या निवडणुकीमध्ये
ते त्यांच्या दैनंदिन गरजा, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, आरोग्य असेल, शिक्षण, हे माणूस कोण काम करू शकतो याच्याकडे पाहूनच लोक मतदान करणार आहे आणि लोकांनी ते करावं अशी माझी विनंती आहे. अमोल उदमले, सहर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.